गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्याम गणपत बोडके यांची भाजपाच्या राज्य परिषदेच्या सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये दिंडोरी तालुक्यातील श्याम बोडके यांचे नाव घोषित करण्यात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बोडके यांना त्याबाबत नियुक्तीपत्र दिले. श्यामभाऊ बोडके यांची निवड होताच तालुक्यात मोठा जल्लोष करण्यात आला. त्यामध्ये महिलांनी त्यांचे औक्षण केले, तर भाजपा कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयात त्यांचे स्वागत करून उपस्थित मान्यवरांनी त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय. यावेळी सत्काराला उत्तर देताना बोडके यांनी येणाऱ्या निवडणुकाविषयी चर्चा करू, दिंडोरीच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू असे सांगितले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निश्चित नगरपंचायत सुद्धा आपल्याला एक हाती आणायची. सरकार आपले निधी आणणार आहे, शामभाऊ आम्ही आहे, सगळेच आहे, निधी आणून तरी नगरपंचायत काही नाही, सोपं आहे आपल्यासाठी. आता भारतीय जनता पार्टीकडे ऑटोमॅटिक मतदारांनी तयार झालेलं आहे आणि आज आपल्या पक्षाचे ध्येय धरून लोकांना कळायला लागले आणि चांगले आहे. इथून मागे नव्हतं पण चांगले आहे. त्यामुळे निश्चित येणाऱ्या काळात नगरपंचायत सुद्धा आपली राहील ना, आपला तिला नगराध्यक्ष राहील अशी अपेक्षा आपण बाळगू. निश्चित मला पक्षाने छोट्या कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या परिषदेवर दिलं आणि सगळ्याचं त्यात सहकार्य आहे. माझं एकट्याचं काहीच नाही, सगळ्याच्या सहकार्यातून झालं. त्यामुळे सगळ्याच्या आणि येणाऱ्या काळामध्ये जे जे पक्षाला जे जे काम मला देईल, जे जे तालुका स्तरावर असेल, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर, ते निश्चित प्रामाणिकपणे करेल. एस मराठी न्यूजसाठी बापू चव्हाण, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.